नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर कोकण कॅप्चर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, मी इले आज आमच्या वांयगणच्या मळ्यात आणि मी आज तुमका दाखवतलो गावमळा आणि त्याचा इतिहास. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. मंडळी, आम्ही इलो आज वांयगणच्या मळ्यात आणि मी तुमका दाखवतलोय वांयगणीत पारंपरिक पद्धतीने म्हणजे शेती कशी केली जाता. आमचं 200-250 एकरची जमीन आहे. त्याच्यामध्ये सांगतले तुमका श्यामाका जरा माहिती घेऊन कशा प्रकारे मळ वगैरे केलं जाता, कसा वांयगणीत म्हणजे भात पिकता. बरं, तुमका इतिहास वांयगणी गावाचो हा तो तुमका दाखवतले. तर पुढे बघा तुम्ही. का भेटलो पुढे कमलेश बांदेकर आणि अना वांयगणकर मस्त. चला तर मग पुढे जाऊया. तर मंडळींनो, आम्ही इलो आता आमच्या वांयगणीमध्ये असलेल्या गावराख्याकडे. तर मंडळींनो, हा देव गाव राखो म्हणतले का, तो या पूर्ण वांयगणी गावाची शेतीचं रक्षण करता. आम्ही आता थोडा श्यामाकाकडनं जाणून घेऊया पुढची माहिती. आपलं देवमुळो तो गाव राखो म्हणजे पुऱ्या शेतीची रक्षण जो आमचो गाव राखो करता. आणि उद्या देव डाळपसरी केली काही पहिली गावराख्याची भेट घेतो आणि मग भेट झाल्यावर देव हैसून गावराख्याक शेव घालून मुळगुंका ठाणेश्वर याच्याकडे असून धावत जातात मुळगुंकेक भेटाक. आणि आमच्या शेतीसून देव धावत गेले की आमची शेती किडमुंगी का असता ती सगळी मरण जाता. ही पहिल्यापासूनची ही परंपरा या मळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे. आणि देव आमच्या शेतीतून धावत गेलो का आमची शेती चांगली होता, अगदी रोगराई सगळी नष्ट होता. ही पहिली. आणि ती पूर्वीपासूनची जी परंपरा ठेवलेली आहे तशीच आजपर्यंत सगळ्या लोकांनी केलेली आहे. शेती आता ट्रॅक्टर झाली होत, अगोदर जोता होती, आता ट्रॅक्टर झाली. आणि ह्या जा पाणी आहे ना, या पाटाचा पाणी वाहता त्या पाणी प्रत्येकाच्या असं पडगे ठेवलेले त्या पडग्यानीच घेतात, कोण भांडणार नाही काय नाही. अशी ही परंपरा आजपर्यंत चाललेली आहे आणि अशीच पुढे चालतली आहे. आणि आता आम्ही पुढे जाऊया. जो मुळगो आहे या मडग्याकडे ठाणेश्वर येतात गावराख्याची भेट घेऊ आणि तो मुळगुंका ठाणेश्वर याच्याकडे जाऊन भेट देतो ठाणेश्वर मुळगुंके. आणि ती भेट झाल्यानंतर तो राजगो ब्राह्मणाक भेट देऊ जाते. अशी आमची परंपरा. देव आमच्या शेतीतून धावत गेलो काही शेती चांगली होता. तर मंडळी, हा ठाणेश्वर मंदिर आमचा. ठाणेश्वराची भेट घेऊ आमचं श्रीदेव रवळनाथ डाळपसरे निमित्त बाहेर जातो. चिखलातून धावत जातो रैती सय माणसं असत माणसात तुमका सोमवारी मी दाखवलो. सुरुवात कशी होता जेव्हा आपली देवदिवाळी येता म्हणजे मोठी दिवाळी म्हणतो त्याला. तेव्हा दिवाळी होता तेव्हा नवीन तरंग निवडले जातं आणि ते कोणाक जर नवीन बदलल्याने नवीन कोणाक घ्यायचे असतील तर ते घेतात. आणि नंतर तरंग घेतल्यावर तरंग वाढतं आणि मग ते आमच्या मळ्याची त्यातून सुरुवात होता. मग मळ्याची जी कुडसर म्हणतो कुडसर काढतो. तो कुडसर आम्ही काढतो तर ते वचन देता की आता जे भक्ष देवचे ते भक्ष नाईक आणि महाजन या घराण्याकडून ते दिले जातात. या पुऱ्या मळ्याचे भक्ष म्हणजे ते भक्ष दिल्यानंतर थैसून ती आमच्या शेतीची सुरुवात होता. म्हणजे शेती करू कुडसर काढणे नागरणे ही सुरुवात होता. त्याच्यानंतर आमचं पेरो 1-1.5 महिन्याने पेऱ्याची हे होता देवाकडे. देव सांगता पेऱ्याची तारीख देता तेव्हा आम्ही पेऱ्याची सुरुवात करतो. यावर्षी देवाने सांगलेला की प्रत्येकाने जशी मर्यादा आहे एक शेर प्रत्येकाने आपापल्या कोपऱ्यामध्ये एक शेर भात पेरा. अगोदर पेऱ्याची लागवड होती, आता आम्ही लावणी करतो कारण लावण्यात आमका भात भरपूर मिळतात. पण देवाची परंपरा असल्यामुळे ह्यावर्षी प्रत्येकानं थोडी पेरी केलेलो असं. तेव्हा ही पेऱ्याची जी आमका पेरो करून झालो आणि यावर्षी लावणीव केलं. लावणीत आमका भात भरपूर मिळतात आणि समाधानी लोक सगळे कोण नाराज नसतं. सगळे बाहेरचे लोक आजरा वांयगणी कोळसम त्रिंबोगी. तर आम्ही आता विचारूया पाण्याची व्यवस्था कशी आहे. म्हणजे ह्या आता पाणी ज्या गावराखाकडे झऱ्याचा जा पाणी आहे त्या पाणी गाभ्यान असा येतं. आणि गाव जी परंपरा पडगे म्हणतो त्या पडगे म्हणजे कसा 10-15 ओळी आहेत थंय एक पडगो बांधतलो. मग त्यांचा पुरा झाला काय ते खाली दुसरं पडगो बांधतले. मग त्यांका अशी परंपरा पुढे जे पडगी आहेत 15-15 20-20 ओळीचे त्या ओळीत ह्या पाणी पुढे आम्ही घेतलं जातं. कोण भांडणार नाही कारण आज जर ह्या ओळीत बांधला तर हिची पूर्ण त्या शेतात पाणी पूर्ण झाला काय दुसऱ्या एका खाली पडगो बांधायचा म्हणजे दुसऱ्या शेतात. अशी पहिल्यापासूनची परंपरा. त्याच्यामुळे यावर्षी आमका पाणी भरपूर असल्यामुळे आता या गाव्यात सोडून दिलेला
यावर्षी पाणी शेतीत कमी नाही, भरपूर तरी पाणी. जवळजवळ किती एकर हा जागा म्हणजे किती एकर मध्ये जागा जाता शेती? 200-250 एकर ही जागा आमच्या गावराखाच्या टोकापासून ती राजग्यापर्यंत 200-250 एकर जागा अधिकच असतात आमच्या अंदाजात. त्या शेतीत आम्ही आता खूप लोक आता जरा कमी करतात शेती खाली. त्या गुरांका सांभाळणं त्यांना शक्य होत नाही, भारी पडता, म्हणून शेती आता कमी करूक लागली आणि खर्च वाढत चाललो. पण ह्या मुळ्यात आमचं काही नुकसान होणार नाही. भात भरपूर समाधानी लोक असतात आणि आमच्या वायंगणी जवळपास वायंगणी मळ्यासारखं मोठं नाही. वायंगणीमुळं हे आमचं देवाच्या आशीर्वादाने आमचं भरपूरचा भात मिळतात. देवाच्या आशीर्वादात पाणी भरपूर आहे, टेन्शन नाही, त्याच्यामुळे आम्ही समाधानी असतो. धन्यवाद श्यामा काका. तर श्यामा काका माका सांग तू की भात किती महिन्याचा असता, किती महिन्यात पिकता आणि खयचा खयचा भात उगवला या जाता? मळ्यात दोनच भाता केली जातात, एक म्हणजे शुभांगी आणि एक काळी. ही 3-3 महिन्याची भातं. 3 महिन्याची म्हणजे आपण आता दत्त जयंती असतात तेव्हा आम्ही तरवे पेरतो आणि ते 15 दिवसांनी काढले जातात आणि त्याची लावणी केली जात आहे. लावणी केलं कधी परत आम्ही ह्या सगळा झाला की नंतर 3 महिन्यांनी जेव्हा हनुमान जयंती येतात, चैत्र पौर्णिमा, लळीत म्हणतो आम्ही, गावचा लळीत असता, रामेश्वरमध्ये जत्रा असता आमची गावची. त्या जत्रेसाठी ती जत्रा असता तेव्हा प्रत्येक शेतकरी आमच्या देवाक 5 रुपये 10 रुपये असे ग्राम खर्च म्हणतात त्याका, ग्राम खर्च प्रत्येक शेतकऱ्यामागे हा तो 5 रुपये ग्राम 10 रुपये असे ग्राम खर्च असा तो आम्ही थंय देवाकडे जमा करतो. आणि त्या पैशात आमची पूर्वीन परंपरा की त्या पैसे आम्ही जत्रेसाठी वापरतो. ही फक्त आम्ही देवाक 5 ते 10 रुपये या शेती एवढी करतो ती 5 ते 10 रुपयेच देतो देवाक. पण आता लोक काय करतात, ते 5 रुपये त्यांना म्हणजे कसा वाटतं म्हणून शक्ती आपली देतात. पण ही परंपरा देवाक कमीत कमी 5 रुपये दे 10 रुपये देऊकच हवे. ज्याची शेती आहे त्यांना देऊक हवे आणि ते सगळे असा देतो आम्ही. आणि देवाच्या ह्याच्या खाली सगळे हे देवमुळं 5 रुपयात आम्ही करतो. आणि तो नंतर देव जेव्हा 5 दिवस ह्या रामेश्वर मंदिरात येतं चैत्र पौर्णिमे, ते हनुमान जयंतीपासून ते 5 दिवस, आणि 5व्या दिवशी संकष्टी दिवशी शेवट लळीत होता. आणि या जत्रेक कीर्तन असतं पहिला. कीर्तन झाला आधी पालखीनंतर कीर्तन, असे 5 दिवस ह्यो कार्यक्रम त्या देवळात चालू असता काय चैत्र पौर्णिमे रामेश्वर मंदिरात. तो कार्यक्रम झाल्यानंतर 5व्या दिवशी लळीत होता, संकष्टी दिवशी लळीत झाल्यानंतर ही संध्याकाळी या कार्यक्रमाची सांगता होता. आणि त्या सांगतेनंतर सगळे 12-5 मानकरी सगळे मळ्यातले शेतकरी बसतात संध्याकाळी 3 वाजता देवळाकडे. आणि ते सगळे ठरवतात की मळ्याची कापणीची तारीख कधी ठरवूया. ती सगळ्यामध्ये ठरली जातं आणि तो मग 3 ते 4 दिवस मर्यादिचे प्रमाणे 3 दिवस घालवतात आणि मळ्याची कापणी आम्ही चालू करतो, म्हणजे देवाच्या सांगण्यावर सुद्धा. तरी अंदाजे खयच्या महिन्यात म्हणजे असता कापणी वगैरे? एप्रिलमध्ये, एप्रिलच्या सुरुवातीक ती एप्रिलच्या सुरुवाती किंवा एप्रिल 15 तारीखच्या दरम्यान, 15 तारीखच्या आधी, एप्रिलच्या 15 तारीखच्या आधी कापणी चालू होता. आणि मे महिन्याच्या आधी हे सगळे. आणि शेतकरी भाता कापूक आता मशीन झाले होत, कोण कोण हाताने कापतात, कोण तरी कोण किती दिवसात कापणी होता पूर्ण? पूर्ण 20-25 दिवसात होता. मशनीमुळे लवकर होता, नाहीतर 1 महिना लागतं कापू, हाताने कापू असं. धन्यवाद.